प्रेज द लॉर्ड. प्रभू को धन्यवाद. आजच्या प्रभूच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभूच्या भेटीचा असताना सर्व महिमा सर्व गौरव आम्ही प्रभूला देऊया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटंसं कोरस गाऊन मग आपण देवाच्या स्तुती, देवाच्या आराधना, देवाची वाणी ऐकण्यासाठी आपल्या स्वतःला नम्र करूया. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. थैंक यू जीसस. हालेलुया. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. प्रभू तूच केवळ पवित्र आहेस, तूच केवळ योग्य आहेस. आणि आज आम्ही तुला आमंत्रित करत आहे प्रभूची, त्या उपासनेमध्ये प्रभूची तू उपस्थित राहा. प्रभूची प्रत्येकाच्या हृदयाशी, मग प्रत्येकाच्या हृदयाशी तू आज बोल. आमचं जीवन, आमचे विचार प्रभूजी तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या प्रभूची शिक्षणाप्रमाणे आमचं जीवन बदलून टाक. प्रभूजी तुला आवडणारं जीवन, तुला आवडणारा स्वभाव, तुला आवडणारं व्यक्तिमत्व प्रभूजी आमच्यामध्ये उपस्थित कर. प्रभूजी आम्हाला एक नवीन व्यक्ती, तुझ्या हृदयातला व्यक्ती, जसं दाविदाविषयी तू म्हणतो तसं तुम्हाला प्रत्येकाला बनव. येशू सर महिमा गौरव तुला येतो. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा विषय विशेष रीतीने आम्हासाठी आहे की जीवनाच्या नवीनपणात चाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. We also should walk in a newness of life. Praise the Lord. तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. आमेन. रोम 6:4. प्रेज द लॉर्ड. आजच्या या हेडिंग किंवा वचनाच्या शीर्षकाचं नाव आहे प्रेज द लॉर्ड, की देवाची इच्छा आहे की आम्ही जीवनाच्या नवीनपणात चालावे. नवीनपण सहजपणे किंवा काही कारणाने व्हायला का व्हायना आम्हाला नवीनपणात चालावे लागते. नवीनपण आम्ही स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवनाच्या परिस्थितीत आम्ही आठवतो की जर आम्ही लांब मागे जात नाही, हालेलुया, आम्ही आमच्या जीवनातून पाहू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॉलेजच्या जीवनात जेव्हा मी प्रेज द लॉर्ड प्रवास करून जायचो, आम्ही हॉस्टेलला राहायचो, ज्यावेळेला मी स्टेशनवर उतरायचो, हालेलुया, आमच्या कॉलेजपर्यंत जाण्यासाठी रिक्षा होत्या. प्रेज द लॉर्ड. तर रिक्षाचे पैसे आम्हाला परवडत नव्हते. टांगा असायचा तिथे. आम्हाला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही 1 रुपयात टांगा मिळायचा आम्हाला. हालेलुया. आम्ही त्या टांग्यात बसून आम्ही कॉलेजच्यापर्यंत जायचो. आमची बॅग, आम्ही 2-3 जण असायचो. आमची बॅग, आमचा बिछाना, या सर्व गोष्टी आम्ही घेऊन जायचो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काळांतराने आम्ही पाहत आहे की ना टांगा राहिला आहे, ना सर्व गोष्टी राहिल्या. प्रेज द लॉर्ड. जीवन बदलत गेलं आणि परिस्थितीमध्ये आम्हाला देखील बदलायला मिळतं. आम्ही पाहतो आज जरी आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला तिथे टांगा दिसणार पण नाही आणि नाही आम्ही टांग्याच्या मागे जाणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. का? तर आम्ही बदललो आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला बदलावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पूर्वी सायकल देखील घेणं आणि चालवणं हे देखील एक महागाईचं वाटत होतं, परंतु आजची परिस्थिती अशी आहे आज आम्ही सायकलकडे ढोंकून बघत नाही. आम्हाला मोटरसायकलची गरज वाटते, स्कूटरची गरज वाटते आणि आम्ही त्याकडे लक्ष लावतो. का? तर काळाच्या गरजेनुसार आम्ही बदललो, आमचे विचार बदलले, परिस्थिती बदलली. परिसर पूर्वीच्या पेक्षा आजचे जीवन, आजच्या युगाची लेकर आम्ही पाहतो. पुष्कळ गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगताना ते आम्हाला सांगतात हालेलुया
तुमचा वेळ आमचा वेळ, तुमचा काळ आमचा काळ बदलला आहे. आमेन. प्रेस पूर्वीपेक्षा आता फास्ट झालेला आहे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते स्वीकारावं लागतं. हे नवीन पण स्वीकारावं लागतं. जर नवीन पण नाही स्वीकारलं तर आमच्या जीवनात पण हालेलुया एक उत्साही लाईफ आमच्या जीवनात पण येणार नाही. आमेन. प्रेस हालेलुया आत्मिक जीवनामध्ये प्रेस आम्हाला काही नवीन पण स्वीकारलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो हालेलुया याची सुरुवात हालेलुया प्रभू येशू ख्रिस्ताने केली. प्रेस हालेलुया प्रभू येशू ख्रिस्ताने नवीनपण यामध्ये आणण्यासाठी त्याला खूप त्रास झाला, विरोध झाला. आम्ही पण पुष्कळ आम्हाला विरोध होतो, आमच्यामध्ये विरोध होतो, आमच्या सवयींमध्ये आमच्या सवयी, आमची बॉडी पुष्कळ आम्हाला विरोध करते, आमचा अनुभव आम्हाला पुष्कळदा विरोध करतो. हालेलुया प्रेस लॉर्ड. हालेलुया आमची परिस्थिती आम्हाला पुष्कळदा विरोध करते, परंतु आम्हाला नवीन पद स्वीकारावं लागतं, कारण आम्हाला त्याच्या संगतीत चाललं पाहिजे. या जगात राहत असताना आम्हाला या जगाच्या संगती राहत गाडगे संगती चालत असताना आम्हाला ह्या सर्व नवीन पदात स्वीकारावं लागतं. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया आम्ही आज बैलगाडीने प्रवास करत नाहीये. हालेलुया आम्ही आज टांग्याने प्रवास करत नाही, सायकलने प्रवास करत नाही. हालेलुया आम्हाला सर्व गोष्टीमध्ये आज आधुनिक गोष्टींचा प्रेसर अनुभव घ्यावा लागतो. ट्रेन्स आहेत, बसेस आहेत, एरोप्लेन्स आहेत. हालेलुया अनेक गोष्टी अशा आहेत की आम्हाला त्याच्यामुळे हा नवीनपणा स्वीकारून आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढे जावं लागतं. हालेलुया आज आत्मिक जीवनामध्ये देखील प्रभू आज आम्हाला हे शिकवू इच्छितो की आम्ही देखील आत्मिक जीवनाच्या नवीनपणात प्रवेश केला पाहिजे. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया विश्वास करतो, प्रार्थना करतो की हे वचन आम्हाला प्रत्येकाला अनुभव, कारण आम्हाला बदलायला पाहिजे. हालेलुया प्रेस आमचा पूर्वीचा विश्वास, पूर्वीची प्रार्थना, पूर्वीची बंधनं आणि जे आम्ही ज्या एका सर्कलमध्ये एका चौकटीत आम्ही राहतो आम्हाला बाहेर पडायला पाहिजे. हालेलुया माझी वाणी नाही आहे, प्रभूचं वचन आहे. हे वचन तुमच्याशी तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्या बंधनात आहे, तुम्ही ज्या चौकटीत आहे त्याच्यातून तुम्हाला निश्चित बाहेर काढेल. आमेन. प्रेस लॉर्ड. आणि काढावे माझी अशी प्रार्थना आहे की देवाच्या वचनाच्या नवीनीपणामध्ये तुमची वाढ व्हावी, की जेणेकरून पवित्र आत्मा तुम्हाला योग्य स्वरूप देऊ, की जेणेकरून त्याच्या गौरवी सेवेसाठी तुमचा भरपूर उपयोग हल्ल्या प्रभूला होईल, मंडळीला होईल, चर्चला होईल. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया यासाठी आपण एक शास्त्रभाग मी दिला देवानं. प्रेस लॉर्ड. जॉन किंवा योहान याचा शुभवर्तमानाचा 1 अध्याय वचन 1 ते 9. हालेलुया. प्रेस लॉर्ड. मी तुम्हासाठी वाचतो योहानाचं शुभवर्तमानाचा 5वा अध्याय वचन 1 ते 9. या गोष्टी झाल्यावर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमीस गेला आणि यरुशलेमीत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे होते. प्रेस लॉर्ड. हालेलुया त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याला 5 द्वारमंडप होते व त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय. हालेलुया वचन असं सांगतं की तो पडून राहिला होता. तो समुदाय पाणी हलण्याची वाट पाहत होता, कारण नेमलेल्या समयी देवदूत तळ्यात उतरून पाणी हलवित असे आणि पाणी हलवल्यास जो प्रथम त्यात जात असे त्याचा कोणताही रोग असला तर तो बरा होत असे. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्ष आपल्या दुखण्यात होता. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? आमेन. प्रेस लॉर्ड. त्या रोग्याने उत्तर दिले, आमेन. हल्ल्या महाराज पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही. इच्छा आहे मला बरं व्हायचं आहे, परंतु जेव्हा पाणी हलतं तेव्हा मला टाकण्यास कोण नाही. त्याला असं वाटलं कोणीतरी माझी चौकशी करत आहे, कसं मी बरा होईल. हालेलुया म्हणून तो आपली व्यथा सांगत आहे. हालेलुया की पाणी हलतं तेव्हा मला टाकण्यास कोणी नाही, कारण मी माझ्या शरीराने लुळा आहे. हालेलुया पुष्कळ दिवस झाले मी इच्छा करतो, परंतु माझ्या चिंते होत नाही आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया प्रभू काय बोलतो का? आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी येऊन माझ्या पुढे होता. तो मग येशूने त्याला म्हटले, उठ. प्रेस लॉर्ड. सिम्पली येशू त्याला म्हणत होतो, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. आमेन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. येशूचे शब्द, त्याच्या जीवन, त्याची शारीरिक अवस्था, त्याची रोगट अवस्था, प्रेस लॉर्ड वचन असं सांगत की 38 वर्ष हा व्यक्ती निश्चित एक वृद्धात्माकडे झुकलेला असावा. हालेलुया. प्रभूजी त्याच्या कधी तरुणपणात तो झाला आहे का कधी झाला आहे मला माहीत नाही. हालेलुया वचन सांगत आहे या ठिकाणी देखील पुष्कळ काळ होता या तळ्याच्या शेजारी तो पडू नये. त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याचे परिवार देखील नाही. आमेन. सगळे संबंध देखील नाही. हालेलुया.
येशूने शब्द दिला, येशूने शब्द बोललाय त्यासाठी की उठ, आपली बाज उचलून चालू लाग. आमेन. प्रियानो, हालेलुया. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. येशूच्या शब्दात सामर्थ्य आहे. जीवन बदलणारं सामर्थ्य आहे. शारीरिक अवस्था बदलणारं सामर्थ्य आहे. निरोगी करण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही अनुभव केला त्याने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीने अनुभव केला. या ठिकाणी ज्या गोष्टी लिहिल्या नाही आहेत, परंतु मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, त्याने त्याच्या शरीरामध्ये अनुभव केला की माझ्यामध्ये सामर्थ्य संचारलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट, ज्या मुलीने, त्या स्त्रीने, हालेलुया, 12 वर्ष ती पीडित होती रक्तस्रावाची. तिने फक्त त्याच्या गोंड्याला स्पर्श केला. येशू त्याच्याविषयी बोलत होता की माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. द पॉवर ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. रिलीज होते. हालेलुया. द रिलीज द पॉवर ऑफ गॉड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूच्या शब्दामधून देवाचं सामर्थ्य रिलीज होतं आणि ते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, हालेलुया, सामर्थ्याने जातं आणि तिथं ते कार्य करतं. आणि आम्ही विश्वास करतो, आम्ही वचनात असं लिहिलेलं आहे की हालेलुया, लागलाच तो मनुष्य, हालेलुया, बरा झाला. पहिला अनुभव त्या व्यक्तीला आला. बाकीच्या बाजूला, आजूबाजूला जे लोक आहेत, परिस्थिती आहे, जिथं तिथं जे पडलेले आहेत, बाकीचे आजार आहेत, दुःखी आहेत, जे कोणी असतील, हालेलुया, आणि पाहणारे येशूच्या संगती असणारा समुदाय, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, यांच्या आधी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला जाणीव झाली की माझ्या अवयवामध्ये, माझ्या सांध्यांमध्ये, माझ्या हाडांना, हालेलुया, माझ्या, हालेलुया, त्या काय म्हणतात त्याला, स्नायूंना, हालेलुया, हालेलुया, बळ मिळालंय. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. लुळेपणा माझ्यातून निघून गेलाय. हालेलुया. आजारपण निघून गेलंय. हालेलुया. त्याने अनुभव केलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. की देवाचा शब्द, येशूचा शब्द जसा त्याच्यामध्ये आला, जसं त्याच्या जीवनामध्ये प्रवेश केला, हालेलुया, तुला बरं व्हायचंय का? हालेलुया. त्याच्या उत्तरातून त्याने आपला होकारार्थी उत्तर दिले की होय, परंतु मला टाकणारा कोणी नाहीये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूने त्याचं उत्तर, येशूने त्याची वाणी समजली, येशू त्याच्या हृदयाची व्यथा समजली, येशू हृदयातली इच्छा समजला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही विश्वास करतो त्याने फक्त एक शब्द वापरला, आपली बात चालू लागलाच तो बरा झाला. आमेन. आणि देवाचं वचन सांगतंय की तो बात उचलून चालू लागला. बघणाऱ्यांचे डोळे आणि मन, सर्व गोष्टी आलेल्या त्यांच्यासाठी अनेक मोठ्या आश्चर्याच्या होत्या. कारण पुष्कळ दिवस, पुष्कळ लोक ह्या व्यक्तीला, या व्यक्तीविषयी माहीत असणारे असतील किंवा जाणारे असतील, पुष्कळ लोक त्या ठिकाणी पाहणारे असतील. वर्षानुवर्ष पडलेला हा व्यक्ती, आणि आज तो आपली बाद उचलून न पाण्यात जाता चालू लागला. येशू चेंज करायला आलाय. येशू बदलायला आलाय. येशू नवीन करायला आलाय. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ह्या बेथसेदा तळ्याचं एक महत्त्व तुम्हाला सांगतो, एक आत्मिक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो की या ठिकाणी त्या दिवशी शब्दात होता. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि यहुद्यांच्या दृष्टिकोनातून बाद उचलणे किंवा ह्या गोष्टी करणे हे निश्चित त्यांना पाप समजले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. इथे पहिला नवीनीकरण आहे. आमेन. की त्याच शब्दाच्या दिवशी येशूने हा महान चमत्कार त्या व्यक्तीच्या जीवनात केला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नवीन. प्रेज लॉर्ड. येशू शब्दाचा प्रभू आहे. तो म्हणतो मी शब्दाचा प्रभू आहे. मी तुमच्या संगती असताना माझ्यापेक्षा दिवस मोठा आहे का मी मोठा आहे? मी जर तुमच्या संगती तेव्हा आहे. प्रेज लॉर्ड. मी शब्दाचा प्रभू आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट, बेथसेदा तळ्याचं विषयी तुम्हाला सांगतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूचा प्रवेश मेंढरे दरवाजाकडून झाला. मेंढरेचा अर्थ होतो, हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, मेंढरे म्हणजे मेंढपाळाची सांभाळते ते मेंढरा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि येशू कोण म्हणतो? मी मेंढपाळ आहे. आमेन. पहिली गोष्ट, मी दरवाजा आहे. मी मेंढराचा दरवाजा आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. तिसरी गोष्ट, हालेलुया, या वचनामध्ये, या शास्त्र भागाविषयी की
बेसदा म्हणतात इब्री भाषेमध्ये, त्याला 5 द्वार मंडप होते. प्रेस त्या तळ्याला 5 द्वार मंडप होते आणि तिथं जे काम चालायचं, जिथं ते देवदूत यायचे अनिश्चित असायचं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्यांना 5 दरवाजे त्या ठिकाणी होते. हालेलुया. आम्ही देवाचं वचन असं सांगतो की 5 हा शब्द यहूद्यांसाठी नियमशास्त्र. प्रेस लॉर्ड. आपल्या बेतसदा तळ आहे, त्याला 5 दरवाजे. हे नियमशास्त्राविषयी लिहिलेलं आहे की नियमशास्त्राच्या द्वारे आता नाही तर मी तुम्हाला नियमशास्त्र पूर्ण करायला आलोय. आता माझ्या आलेल्या आता हे नियमशास्त्र तुम्हाला बरं करणार नाही तर मी तुम्हाला बरं करणार आहे. प्रेस लॉर्ड. आलेला तो म्हणतो मी नियमशास्त्र आलेले रद्द करायला नाही आलो, ते पूर्ण करायला. आमेन. प्रेस लॉर्ड. आलेले हा आत्मिक अर्थ देखील त्याच्यामध्ये आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. बेतसदा तळ व त्याचे 5 दरवाजे, हालेलुया, 5 द्वार हे इस्रायलाच्या विश्वासाचं जे हालेलुया विशेष करून दर्शक आहे, जे नियमशास्त्राचं दर्शक आहे, याच्यामध्ये देखील बदल केला. येशूने नियमशास्त्र बंद, येशू तळ्यापेक्षा अधिक मोठं कार्य त्या ठिकाणी केलं. आमेन. प्रेस लॉर्ड. नवीन येशू आला नवीन करायला. प्रेस लॉर्ड. प्रभू आज तुम्हाला मला हेच शिकवत आहे की तुम्हाला देखील नवीन करायचं. मग तुम्हाला माहिती यासाठी त्याला पुष्कळ विरोध झाला, त्याची निंदा झाली. इव्हन आम्ही पाहतो की ज्याला त्या क्रुसावर लावलं याच गोष्टीमुळे झाले, कारण तो नवीन करायला आला होता. तो नवीन जेव्हा नवीनीकरण आहे तिथं विरोध आहे. प्रेस लॉर्ड. आलं. तुमचं मन विरोध करेल, तुमचे विचार विरोध करते, तुमचा अनुभव विचार करेल, तुमचा बरेच गोष्टी तुमच्या ज्या जीवनात चाललेल्या, तुमच्या तुम्हाला दिलेली शिक्षण, लहानपणापासून ज्या शिक्षणात तुम्ही आहात, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला नवीनीकरण देण्यासाठी विरोध करतील. परंतु देवाची इच्छा आहे की नवीनीकरण इज द इसेन्शियल पॉईंट, द न्यूनेस इन लाईफ आम्हाला हवा आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. आणि हे नवीनीकरण आज आम्हाला देवाच्या संगतीमध्ये घेऊन जाणार आहे. प्रेस लॉर्ड. अरे यासाठी विशेष विस्तृत बायबलचा वचनातून आपण पाहूया. आपण येऊया रोमकर्सपत्राच्या 5व्या अध्यायामध्ये. आपण येऊया रोमकर्सपत्राचा 5वा अध्याय. 3 पॉईंट बघायचे आपल्याला. प्रेस लॉर्ड. 3 भागामध्ये आम्ही पाहणार आहे की नवीनीकरण काय प्रकार. आमेन. प्रेस लॉर्ड. मग तुम्हाला समजेल आले येशूची योजना काय, देवाची योजना काय. आमेन. तुमच्यामध्ये नवीनीकरण किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. पहिला भाग मी तुमच्यासाठी वाचतो, एक शास्त्र भाग आलेला आहे. वचन 5वा अध्याय, रोमकर्सपत्राचा 5वा अध्याय, वचन 12 ते 14. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. मग तुम्हाला समजेल की देवाचं हे नियमशास्त्र, हे देवाची योजना काय नवीनीकरणाविषयी. आमेन. प्रेस लॉर्ड. यास्तव एका मनुष्याकडून पाप जगात शिरलं. प्रेस लॉर्ड. आणि पापाकडून मरण जगात शिरले आणि त्या सर्वांनी पाप केल्यावरून सर्वांमध्ये मरण शिरलं. प्रेस लॉर्ड. कारण नियमशास्त्र पावे तो पाप जगात होते. प्रेस लॉर्ड. नियमशास्त्राच्या आधीपर्यंत पाप जगात होतं. आमेन. प्रेस लॉर्ड. एका मनुष्याकडून पापाकडून मरण त्याच्यामुळे सर्वांच्या मध्ये पाप आणि सर्वांच्या मध्ये मरण आलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये मरण आलं. प्रेस पाप आणि मरण आलं. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देईपर्यंत हालेलुया पाप जगात होते. हालेलुया. प्रेस लॉर्ड. नियमशास्त्र नाही तेव्हा पाप मोजण्यात येत नाही. आमेन. प्रेस लॉर्ड. जर कोणी नियमच नाहीये तर ती गोष्ट चूक आहे का, बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्याला कोण ठरवणार. हालेलुया. देवाने नियमशास्त्र का आणलं. देवाचा नियमशास्त्र आणण्याचा हेतू हा आहे की पापाला जिवंत करायचं, पापाला त्याच्या ठिकाणी शिक्षा देण्यासाठी, पापाला तुमच्यामधून काढून टाकण्यासाठी, पापावर विजय मिळवण्यासाठी देवाला नियमशास्त्र तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आणावं लागलं. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन वाचून. नियमशास्त्र नाही तेव्हा पाप मोजण्यात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत हालेलुया आणि आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकारे पाप केले नाही, त्यांच्यावेळी मरणाने राज्य केले. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आदाम तर जो येणार होता त्याचं काय होता, रूपक होता. आमेन. प्रेस लॉर्ड. आदाम कोण, जो येणार होता प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं कोण होता, रूपक होता. आमेन. तथापि प्रेस लॉर्ड. वाचत हालेलुया. प्रेस लॉर्ड. जो येणारा येशू
येणारा देवाचा पुत्र याचा कोण तो होता? रूपक होता. परंतु त्याने काय केलं? पाप केलं. प्रेस लॉर्ड. पापाचा परिणाम असा आला की मरण प्रवेश केला त्यांच्यामध्ये. प्रेस लॉर्ड. मरण, मागं पण मी एकदा शिकवलं होतं, मरण म्हणजे विभक्त करणे. प्रेस लॉर्ड. मरणाचा अर्थ दुसरा काय? विभक्त होणे. प्रेस लॉर्ड. मरण अशी गोष्ट की जो तुम्हाला देवापासून विभक्त करतो, चांगल्यापासून विभक्त करतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि विशेषतः हालेलुया, प्रेस लॉर्ड, हालेलुया, तुम्हाला सार्वकालिक जीवनापासून देखील तो विभक्त करतो. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. पाप आम्ही वाचलं की आदामापासून मोशेपर्यंत पापाची सत्ता होती. त्याला उल्लंघनाची सत्ता म्हणतो, मरणाची सत्ता आम्ही म्हणू. हालेलुया. प्रेस लॉर्ड. उल्लंघनाचे पाप केले नसताही, हालेलुया, तो तिथं असं लिहिले, उल्लंघनाचे पाप केले नसताही, हालेलुया, मरणाची सत्ता त्यांच्यावर होती. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हा पहिला पॉईंट आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पाप हे नियमशास्त्राच्या आधीपासून आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही हे जे उदाहरण पाहिलं, प्रेस लॉर्ड, येशू जे नवीनीकरण आहात हे नियमशास्त्रानंतरच आहे. पण येशूची सुरुवात कुठून केली त्याने? हालेलुया. पाप कधीपासून आहे? आदामापासून आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाला ते बदलायचं आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. नियमशास्त्रामध्ये ते सामर्थ्य नाही आहे. हालेलुया. नियमशास्त्र यासाठी फक्त पाप म्हणजे काय? प्रेस लॉर्ड. पापाला पाप कसं म्हटलं जाईल? हालेलुया. आणि यासाठी देवानं तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये नियमशास्त्र पाठवलं. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि नियमशास्त्र आमच्यामध्ये यासाठी प्रवेश केला. दुसरा भाग मी तुमच्यासाठी वाचतो. 6वा अध्याय, रोमकरासपत्राचा 6वा अध्याय, वचन 1 ते 10 मध्ये. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन समजून घ्या. तर मग आपण काय म्हणावे? कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? प्रेस लॉर्ड. असे न हो. आपण जो पापाला मेलो ते यापुढे आपण त्यात कसे जगावे? जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो तितके सर्व त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. प्रेस लॉर्ड. हे तुम्हाला माहीत नाही काय? प्रेस लॉर्ड. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो, यासाठी की जसा ख्रिस्त महिम्याने मेलेल्यांमधून उठवला गेला तसा आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. मरणाची सत्ता. प्रेस लॉर्ड. आमची लढाई पापासोबत आम्हाला मिळालेल्या मरणाबरोबर होते. आमेन. प्रेस लॉर्ड. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू या जगामध्ये येऊन आलेल्या त्याने सर्वात मोठी जी लढाई केली ती म्हणजे त्याने पापाला हरवलं, त्याने मरणाला हरवलं. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि आता आम्हाला प्रेस लॉर्ड असा मंडळीला देव शिकवत आहे. आता तो तुम्हाला मला तो शिकवत आहे. मंडळीचे भाग, देवाचे शिष्य म्हणून तो आम्हाला शिकवत आहे. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो, येशूच्या नावात जर आम्ही बाप्तिस्मा पावलो, हालेलुया, प्रेस लॉर्ड, देवाचं वचन लिहितंय, तितके आपण त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा हा येशूच्या मरणाविषयी आम्हाला विश्वासाचं शिक्षण आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही हे स्वीकारतो. जरी आम्ही बाहेरून पाण्यामध्ये बुडले जातो, परंतु आतमध्ये हृदयामध्ये आम्ही स्वीकारतो की होय, माझ्यासाठी येशू त्या क्रुसावर मेला. प्रेस लॉर्ड. माझ्या पापासाठी माझं पाप घेऊन, माझ्या पापाचं ओझं घेऊन, हालेलुया, मला पापाची क्षमा मिळावी म्हणून त्याने क्रूस स्वीकारला. प्रेस लॉर्ड. आणि त्याला मारण्यात आलं. जिथं मी मेलो पाहिजे तिथं येशू मेला. आणि पाहतो हालेलुया, येशू पुन्हा उठला. प्रेस लॉर्ड. आम्ही त्याच्या येशूमध्ये बाप्तिस्मा पावलं म्हणजे आम्ही त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. कशामध्ये? मरणामध्ये बाप्तिस्मा पावलो. हे तुम्हाला माहित नाही काय? आमेन. प्रेस लॉर्ड. आता आम्ही पाण्यात गेलो, त्याच्यासाठी आम्ही मृत्यू पावलो. हालेलुया. चिन्हांमध्ये हे आम्हाला चिन्ह आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. हा एकच विधी आहे जो जीवनात एकदाच करायचा. हालेलुया. प्रेस लॉर्ड. जो आम्हाला दुसरा एक विधी आहे की जो आम्हाला नेहमी करायचा, जो म्हणजे प्रभूभोजन आहे. परंतु बाप्तिस्मा असा एक विधी आहे की जो आम्हाला विश्वासाने येशूमध्ये एकदाच मरणे, जसं येशू एकदाच मेला तसं आम्हाला एकदाच मरायचं त्याच्यामध्ये. हालेलुया. आणि मी पाहतो की हालेलुया, आम्ही बाप्तिस्म्याकडून
त्याच्याबरोबर मरणात आमचा जुना मनुष्य, पुन्हा सांगतो, आमचा जुना मनुष्य. आज आमचा विषय आहे, आम्ही नवीनपणात चालायचा. प्रेस लॉर्ड. आमचा जुना मनुष्य त्याच्यामध्ये मृत्यू पावला. आलेले आम्ही पूर्ण गेलो अशासाठी की ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यांमधून उठवला. आलेल्या तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे. आम्ही पुनरुत्थित होतो त्यावेळेला आम्ही पूर्वीचा मनुष्य, पूर्वीचा व्यक्ती आम्ही मरण पावतो. शारीरिकरित्या आमच्यामध्ये तो बदल दिसत नाही, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून विश्वासाच्या जगामध्ये आम्ही एक नवीन व्यक्ती बनतो. आत्मिक जगतामध्ये आमचा नवीन व्यक्ती म्हणून प्रवेश होतो. हालेलुया. सार्वकालिक जीवनामध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलं जातं. हालेलुया. आणि सार्वकालिक जीवनामध्ये एक नवीन उमेदवारी, हालेलुया, एक नवीन शिष्यत्व तुमच्यामध्ये सुरू होतं. आणि आता तुम्ही मरणाचे नाही, आता तुम्ही पापाचे दास नाही, आता तुम्ही मरणाचे दास नाही, आता तुम्ही ख्रिस्ताचे दास आहात, ख्रिस्ताचे शिष्य आहात, देवाची लेकरं आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे नवीनीकरण, हालेलुया, तुम्हाला मला आवश्यक आहे. आणि हे त्या समयामध्ये खूप विरोध होत होता, परंतु आता तुम्हाला या वचनातून तुम्हाला तो आशीर्वाद मी सांगत आहे की आम्हाला हे आवश्यक आहे. विश्वासाने आमेन हे वचन स्वीकारा. आमेन. देवाची इच्छा तुम्ही बदलाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ गोष्टी तुमच्या हृदयात आहेत. पुष्कळ गोष्टीमध्ये अजून तुम्ही जुन्या गोष्टीतून चाललात. पुष्कळ गोष्टी तुमच्या जीवनात वचनाप्रमाणे नाही आहेत. हालेलुया. मी हे सांगतोय प्रभूच्या लोकांना, मंडळी, हे प्रभूची मंडळी, हे प्रभूचं चर्च, मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुष्कळ गोष्टी आम्ही जगाच्या नियमाने चालत. आमच्यामध्ये अजूनही जगाचे पुष्कळ नियम आहेत, चर्चमध्ये नियम आहेत. हालेलुया. आम्ही पुष्कळ गोष्टी देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही आहे. नवीनीकरणात आम्हाला चालायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे वचन जसंच्या तसं आमच्या जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. बाप्तिस्माचा अर्थ आहे बुडवून काढणे. प्रेज लॉर्ड. बुडवण्याविषयी का बोलतो? जेव्हा पूर्णपणे पाण्याच्या खाली जातो, आम्ही येशूच्या सोबत गाडले जातो. या अर्थानं हे देवाचं वचन, हा बाप्तिस्माचा विधी तुमच्या माझ्या जीवनात आहे. आम्हाला हे जसंच्या तसं आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर जसा येशू मृतातून उठला, आम्ही देखील पाण्याच्या बाहेर येतो. आम्ही एक नवीन व्यक्ती बनतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त बापाच्या महिम्याने मेलेल्यामधून उठवला गेला, तसे आपण जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेज लॉर्ड. याच्यामध्ये देवाचा महिमा तुम्हाला प्राप्त होणार आहे. हालेलुया. देवाचा महिमा ख्रिस्तामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. दोन गोष्टी. मनुष्यामध्ये पाप एका व्यक्ती मिळाला. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तो आहे आदाम. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आदामाने पाप केलं आणि पापाकडून मरण जगात शिरलं. कारण नियमशास्त्र येईपर्यंत पुष्कळ वर्ष, हालेलुया, मोशे येईपर्यंत, हालेलुया, नियमशास्त्र देवानं मनुष्याला देईपर्यंत, मंडळीला देईपर्यंत, त्याच्या निवडलेल्या लोकांना नियमशास्त्र देईपर्यंत, हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, पापाची सत्ता होती. परंतु त्याला पाप म्हणण्यात येत नव्हतं. हालेलुया. पाप होतं, त्याच्यामुळे जे मरण होतं, मरणाची सत्ता होती. हालेलुया. परंतु पाप त्यापर्यंत मोजता येत नव्हतं. आदामापासून मोशेपर्यंत पाप व मरणाची सत्ता होते. हालेलुया. मग आम्ही आलो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाचं वचन शिकवतं या ठिकाणी. हालेलुया. की जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये आज बाप्तिस्मा पावलो, प्रेज लॉर्ड, आम्ही त्याच्या मरणात मरण पावलो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मरण, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हे निश्चित असतं, हे अटळ आहे. परंतु मरणावर जय मिळवणं, प्रेज लॉर्ड, हे नवीनीकरण आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला मरण आवश्यक आहे. आम्हाला एक दिवस प्रत्येकाला मरायचं आहे. आम्ही शरीरात आहोत. आम्ही जर कार्नल लाईफ, शरीर आमच्यामध्ये आहे, शारीरिक जीवन आमच्यामध्ये, एक दिवस आम्हाला प्रत्येकाला मरायचं आहे. हालेलुया. परंतु त्याच्यानंतर, हालेलुया, आज आम्ही पाहिलं नाही आहे, अजून आम्ही ते अनुभव केला नाही आहे, आम्ही आमच्या डोळ्यानं जरी पाहिलं नाही, पण देवाचं वचन सांगतं की त्याच्यानंतर जेव्हा तो येईल तेव्हा तुम्ही पुन्हा उठवले जाताल. आमेन. जो प्रभूमध्ये मरतो तो प्रत्येक जण उठवला जाईल.
तुम्हाला आणि मला येशूसारखं गौरवी शरीर प्राप्त होणार आहे विश्वासाने. आज स्वीकारा. बाप्तिस्मा जो विश्वासाने घेतो त्याच्यामध्ये हा प्रवेश होतो. त्याने आम्ही विश्वास करावा की मला याच्यावर हे अंतकरणातली गोष्ट आहे. हा अंतकरणातला विश्वास आहे, हा मनातला विश्वास आहे, प्रेज लॉर्ड हालेलुया, हा आत्मिक जीवनातला विश्वास आहे हालेलुया. परंतु आम्ही ऍक्च्युअली लाईफमध्ये देखील मृत्यूवर जय मिळवणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. माती जरी झाली या शरीराची, राग जरी झाली हालेलुया, प्रभू म्हणतो मी त्याच्यातून तुम्हाला नवीन शरीर देईल. प्रेज लॉर्ड. जसा येशू उठला तसं तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा तो मेघावर येईल हालेलुया, तो ढगावर येईल हालेलुया. त्यावेळेला प्रेज देवाचा वचन सांगतो जे त्याच्यामध्ये प्रथम मेलेले ते प्रथम उठवले जाते, नंतर जे जिवंत ते उचलले जातील हालेलुया. प्रेज लॉर्ड. याचा अर्थ काय आहे हालेलुया? जे ख्रिस्तामध्ये मेले हालेलुया, परंतु त्याआधी ते शारीरिक मरणाच्या आधी तुम्हाला आत्मिक मरणामध्ये हालेलुया, आत्मिक मरणाचा सामना केला पाहिजे. तुम्हाला पापामध्ये जे पापी मन, पापी आत्मा, पापी विचार, जे पापी भावना, पापी कॅरेक्टर घेऊन तुम्ही आतापर्यंत जगला त्याच्यावर जय मिळवला पाहिजे हालेलुया. इथं तुम्ही जय मिळवला, इथं तुम्ही नवीनीकरणात प्रवेश केला, तिथं तुम्हाला नवीनीकरणात प्रवेश मिळाले. परंतु आज तुम्हाला विश्वासाने हालेलुया नीतिमान ठरण्यासाठी आज तुम्हाला बाप्तिस्माच्या द्वारे देवानं शिकवलं की आम्ही त्याच्या मरणामध्ये मेलो. याचा अर्थ आम्ही आत्मिकरित्या जे देवापासून दूर गेलो होतो, तो देवापासून आमचा संबंध तुटला होता, जे देवापासून आम्ही विभक्त झालो होतो, आम्ही विश्वासाने देवाशी जातात जडलं गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया हालेलुया. तसंच हालेलुया शारीरिक मरणानंतर देखील माझ्या प्रियांनो हालेलुया जे प्रभूमध्ये आहेत हालेलुया त्यांना पुन्हा शरीर मिळणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. परंतु आज हा विश्वास नव्यानं स्वीकारा. प्रेज लॉर्ड. नवीनीकरणात तुम्ही स्वीकारा, नवीनीकरणात तुम्ही चालला पाहिजे. आलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जे जसंच्या तसं वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन, देवाची इच्छा, देवाची योजना हीच आहे. याच्यामध्ये मिलावट करू नका. या शिक्षणामध्ये मिलावट नसेल, या वचनामध्ये मिलावट नसावी. परंतु या शिक्षणामध्ये जर तुमच्यामध्ये मिलावट असेल, या वचनाप्रमाणे तुमचा अनुभव नसेल, या वचनाप्रमाणे तुमचं जीवन असेल, या वचनाप्रमाणे तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये अनुभव आला नाही, तर आज आपल्या स्वतःला नीट करा, आपला भरोसा नीट करा, आपला विश्वास नीट करा, आपली कृती नीट करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू अजूनही तुम्हाला संधी देते, मला संधी देते, आम्हाला प्रत्येकाला अजूनही संधी, या संपूर्ण जगाला अजूनही संधी. अजून प्रभू आला नाही आहे हालेलुया. प्रभूची संधी आजही उपलब्ध आहे. आपला विश्वास नीट करूया. प्रेज लॉर्ड. थर्ड पॉइंट हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या वचनामध्ये विशेष करून रोमचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून मी तुम्हाला काही गोष्टी शिकवू इच्छितो. रोम 8 प्रेज लॉर्ड. पहिल्यापासून वाचू आपण. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत. आमेन. प्रेज लॉर्ड. पुन्हा देव आमच्या आत्मिक विश्वासाला चॅलेंज देत आहे. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहेत. प्रेज लॉर्ड. ते पण तर भाषाद्वारे तुम्ही मराठी वाचत आहे. जे देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतात. प्रेज लॉर्ड. नवीनीकरणामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे की तिथून पुढे तुम्ही शारीरिक नाही, मानसिक नाही, आत्मिक व्हायला पाहिजे आणि आत्मिकपणे वागलं पाहिजे. आणि या ठिकाणी देव तुम्हाला शिकवत आहे की जे देहाप्रमाणे वागत नाही, देहाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, देहाच्या योजनेप्रमाणे वागत नाही, प्रेज लॉर्ड, तर ते आत्म्याप्रमाणे वागतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 8वा अध्याय. There is therefore now no condemnation to those who are in Christ, who do not walk according to the flesh, but according to the Spirit. आत्मा. प्रेज लॉर्ड. याचा अर्थ आणि तुमचा आत्मा देखील बदललेला पाहिजे, तो नवीनीकरणात प्रवेश केलेला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि आत्म्याप्रमाणे चालतो. याचा अर्थ देवाच्या आत्म्याप्रमाणे,
पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला चालणारी व्यक्ती बनायचं. प्रेज लॉर्ड. त्यांना न्यायदंड नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ते न्यायदंडाच्या पार गेले. आता त्यांच्यावर न्यायदंड नाही, कारण ते आत्म्याप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या शिक्षणाप्रमाणे ते चालतात. हालेलुया. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमापासून काय केलंय? मुक्त केलेलं आहे. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ताचा नियम आमच्यामध्ये आला, ख्रिस्ताचं वचन आमच्यामध्ये आलं, ख्रिस्ताच्या वचनाचा अनुभव आमच्यामध्ये आला, आज्ञा पालन आमच्या जीवनामध्ये आलं. देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जर आज आम्ही विश्वासाचं हे वचन स्वीकारतो, आत्म्याचं वचन स्वीकारतो, तर आम्हाला जसा त्याच्यामध्ये प्रेज लॉर्ड जीवनाचा नियम त्याच्यामध्ये आला, जीवनाच्या आत्म्याचा नियम आला, तो तुमच्या व माझ्या जीवनात येईल आणि मला पापाच्या व मरणाच्या नियमापासून काय करेल? तो मुक्त करेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण प्रेज लॉर्ड नियमशास्त्र देहामुळे दुर्बल असल्यामुळे त्याला जे असाध्य ते देवाने केले, आणि म्हणजे त्याने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने पापाकरता देहामध्ये पाठवून पापाला न्यायदंड केला. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो की मेंढरे दरवाजाजवळ, बेसदा तळ्यामध्ये, हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड, अनेक रोग आहेत. त्यांना निश्चित माहीत नाही, निश्चित उपाय नाही, निश्चित आरोग्य नाही आहे त्यांना. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ते सुद्धा पुष्कळ मिळेल का किती जणांना मिळेल हे सुद्धा माहीत नाही. आमेन. हेच नियमशास्त्रामध्ये देवाला हे शिकवायचं आहे तुम्हाला. प्रेज लॉर्ड. की त्यांना जे अनिश्चित होतं ते निश्चित करण्यासाठी देवानं आपल्या पुत्राला हालेलुया आमच्यामध्ये पाठवलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया देहामध्ये पाठवलं, आणि त्याने देहामध्येच पापाला व मरणाला शिक्षा करून हालेलुया तुम्हाला मला विजयात आणलं आत्मिक जीवनाच्या. आमेन. आता आम्हाला विश्वासाने हालेलुया, ईश्वरच्या विश्वासाने हालेलुया, ईश्वरच्या विश्वासाच्या कृतीने हालेलुया, प्रेज लॉर्ड नीतिमान विश्वासाने हालेलुया जर आम्ही त्याच्या मागे चाललो आणि ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारल्या आलेल्या, निश्चित तुम्हाला या नियमामध्ये देव म्हणतो हालेलुया की जे देहाप्रमाणे वागत नाही, आत्म्याप्रमाणे वागतो, त्यामध्ये नियमशास्त्राचे न्याय पण परिपूर्ण व्हावे. कारण जो देहाप्रमाणे आहे ते देहाच्या गोष्टी चिंततात. हालेलुया. आणि देवानं म्हणतो, वचनामध्ये आम्ही म्हणतो की पहिल्यांदा त्याने सांगितलं की आम्हाला हालेलुया पापाच्या मरणाच्या नियमापासून त्यांनी काय केलं? मुक्त केलं. आमेन. दुसरं त्याने हालेलुया आम्हाला फुकटवारी नीतिमत्व प्राप्त झाले. प्रेज लॉर्ड. हालेलुया जे नियमशास्त्राचं नीतिमत्व आहे, आणि जो देहाप्रमाणे आहे त्या देहाच्या गोष्टीचा विचार करतात. आम्ही देहाप्रमाणे होतो तेव्हा आम्ही दैहिक होतो, आणि दैहिकच गोष्टी विचार करत होतो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्ही दैहिक गोष्टी, दैविक कृतीने शोधत होतो, शक्तीने शोधत होतो, योजनेने शोधत होतो, बुद्धीने शोधत होतो. आमच्या कॅरेक्टरमध्ये आम्ही दैहिकपणा होता. हालेलुया. आमच्या वागण्यामध्ये दैहिकपणा होता. पण जेव्हा आम्ही येशूच्या मागे झालो, येशूच्या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःला दिलं, तेव्हा आम्ही आत्मिक झालो. आत्म्याप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जेव्हा झालो हालेलुया, प्रेज लॉर्ड, तेव्हा आम्ही आत्म्याच्या गोष्टी चिंतायला लागलो. प्रेज लॉर्ड. कारण देहाचे चिंतन मरण आहे, प्रेज लॉर्ड, आणि आत्म्याचे चिंतन जीवन व शांती आहे. कारण देहाचे चिंतन देवाशी वैर आहे. कारण जो नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही तर त्याच्याने त्याच्या स्वाधीन होत नाही. प्रेज लॉर्ड. जो देहात आहे त्याला देवाला संतुष्ट करवत नाही, हे देवाला माहीत होतं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देव त्याच्या वेळेप्रमाणे कार्य करतो. माझ्या प्रियानं आदामापासून मोशेपर्यंत प्रेज लॉर्ड पापाने राज्य केले. प्रेज लॉर्ड. पापा मरण जगात शिरलं पाहिले, आणि मरणाला तिथं मोठं सामर्थ्य बळकटपणा प्राप्त झाला. आलेल्या प्रेज लॉर्ड. परंतु पापाला पाप म्हणण्यासाठी आलेल्या देवाला नियमशास्त्र तुमच्यामध्ये पाठवावं लागलं, आणि मोशेमध्ये त्या नियमशास्त्र पाठवून पापामध्ये दंड द्यायचं. पापाला प्रगट करण्यासाठी, पापाचा जन्म होण्यासाठी आले नियमशास्त्र आमच्यामध्ये प्रगट झालं. आलेल्या परंतु नियमशास्त्राने आले आम्ही परिपूर्ण झालं. आम्ही पाहतो आलेल्या ते लोक आलेल्या येशू येईपर्यंत आलेल्या पापासाठी आलेल्या प्राण्यांचा जीव द्यायचे, इतरांचं रक्त, पक्ष्यांचं रक्त सांडलं जायचं. प्रेसो आलेल्या देव त्याच्यातून देखील शुद्ध करत होता. त्यांना देव ते मान्य करत होता. त्यांनी दिलेल्या नियमाप्रमाणे जर तुम्ही अशा प्रकारचं अर्पण दिलं तर तो देव त्यांना क्षमा करत होता. परंतु जीवन बदलणारं, मन बदलणारं, आत्मा बदलणारं सामर्थ्य नियमशास्त्रात नव्हतं.
त्यासाठी देवाला प्रभू श्री ख्रिस्ताला या जगामध्ये आणावं लागलं की जेणेकरून आल्या पापाला व मरणाला कायमच आल्या त्याचा बंदोबस्त करण्यासाठी व त्याला हरवण्यासाठी आणि त्याला आम्ही पाहतो की आमच्या जीवनातून त्याचा तडीपार करण्यासाठी आलेला प्रेसळ त्याचा पूर्ण आमच्यापासून त्याला दूर लोटण्यासाठी आलेले आहे प्रेसळ प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये देवाच्या इच्छेमुळे बापाच्या इच्छेप्रमाणे आला त्याने बापाची इच्छा पूर्ण करता आली आपल्या स्वतःला नम्र करत त्याने हालेल्या त्याने पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये पाप कधीही केलं नाही तो निष्पाप होता देवाचं वचन सांगतं दुसरी गोष्ट त्याने पापाला त्या ठिकाणी हरवलं आम्हाला देखील पापिष्ट शरीरामध्ये जय आहे हे त्याने दाखवून दिलं तो शरीरात होता त्याच्याकडे शरीर होतं परंतु त्याने कधीही पाप केलं नाही तो निष्पाप होता याचा अर्थ आहे की आम्ही देखील आज जरी शरीरामध्ये असलो तरी आम्ही निष्पाप राहू शकतो हालेलुया प्रेज लॉर्ड आणि हा एक मोठा जय त्याने दिला दुसरी गोष्ट त्या क्रूसावर जाऊन एक निष्पाप रक्त जे तुम्हा व माझ्यासाठी सांडलं जायचं होतं तो एक निष्पाप कोकरा देवाला हवं होता की एकदाच मरण आणि एकदाच रक्त सांडणं हालेलुया याच्याद्वारे त्याने सर्व काळासाठी मनुष्याच्या उद्धाराचा दरवाजा उघडला की जेणेकरून सर्वांनी येशूवर विश्वास केल्याने आणि त्यांना फुकटवारी तारण प्राप्त व्हावं माझ्या प्रियानं इस्रायल लवकर बदलत नव्हता परंतु येशूने त्यांना बदलायला शिकवलं येशूने त्यांना नवीनीकरणात काय सांगितलं नवीनीकरणाचं सामर्थ्य त्यांनी पाहिलं प्रसुर आणि त्या मनुष्याला त्याने सांगितलं उठ 38 वर्ष दुखणे करायला त्याने उठ आणि तो उठला व त्याने सामर्थ्य अनुभवलं प्रेसर आणि तो बरा झाला पण जीवनाच्या नवीनपणात झाला आलेल्या त्याला पुष्कळने अडवलं अशा बात आहे पुष्कळाने त्याचा विरोध केला असेल आलेले आम्ही पाहतो ते शास्त्री परुषी हे जे लोक होते जे हारल्या धर्मपंडित होते आलेले या गोष्टीचा तरी पुष्कळ विरोध केला त्याला पुष्कळ अडवणूक केली असेल आलेल्या अरे रविवारी आज शब्दात आहे आज कसं काय तू हे उचलतो मला माहिती मला एक आहे की मी आजारी होतो मी दुःखी होतो मी कष्टी होतो मी प्रश्नात होतो माझं लाईफ माझं नव्हतं हारलं माझं जे नव्हतं ते मला आज मिळालंय हारलं शब्दाचं तुमच्या जीवनात आहे येशूचं तुमच्या जीवनात आहे प्रेस लॉर्ड हारल्या तर प्रेस लॉर्ड तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित करून प्रेस लॉर्ड आमचा येशू शब्दाचा प्रभाव प्रेस लॉर्ड त्याने ते नवीनीकरण स्वीकारलं हारले प्रेस लॉर्ड त्याने हा विचार केला असेल मी शब्दात आहे हारले मी कसं उचलू हारले कोण लोक मला काय म्हणतील परुषी काय म्हणाल याजक मला काय म्हणतील हारले माझं अर्पण स्वीकार देईल का प्रेस लॉर्ड हा विचार त्याने केलेला आहे मला त्याला एकच गोष्ट माहिती होती की माझ्यासमोर जो आहे हारल्या ज्याने मला ही आज्ञा दिली त्याने आज्ञा केवळ दिली नाही त्या आज्ञेबरोबर त्याच्यामधनं सामर्थ्य माझ्यामध्ये आलेले आहे प्रेस लॉर्ड आले ज्या गोष्टीसाठी मी अनुभव करतो 38 वर्ष जे लुळं पडलेलं माझं शरीर आहे त्याच्यामध्ये आज बळ आलेलं आहे आणि सामर्थ्य मिळालेलं आहे बळ मिळालं आहे प्रेस लॉर्ड एक बूस्ट काय म्हणतात त्याला असा त्याच्यामध्ये प्रवेश केला आलं आणि त्याला ते मिळाले आलेले आहे प्रेस लॉर्ड आले माझ्या प्रियांना ख्रिस्तासंबंधीचा इतिहास देवाचं वचन तुमच्या संगती राहील प्रेस लॉर्ड तुम्ही देखील बदलून जा आलेल्या बदललं पाहिजे प्रेस लॉर्ड या ठिकाणी चर्चला देव लिहित आहे मंडळीला देव लिहित आहे आलेल्या अरे रोमकास पत्राच्या मध्ये तो मंडळी लिहितं की तुम्ही बदला प्रेस लॉर्ड आलेल्या देवाचं वचन काय म्हणतं की रोम 6:4 मध्ये की जीवनाच्या नवीनपणात चाला प्रेस लॉर्ड नवीनपणात चाला हालेलुया प्रेस लॉर्ड आणि नवीनपणात चालणे हा आत्मिक गोष्टी आहे प्रेस लॉर्ड शिक्षण आहे आमेन प्रेस लॉर्ड आलेल्या प्रेस लॉर्ड पुढे लिहिलं त्याने परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो आता हे महत्वाचं शिक्षण आहे पुष्कळ लोक आत्मा पवित्र आत्मा या गोष्टी त्यांना फार अवघड वाटतात प्रेस लॉर्ड बायबलमधल्या गोष्टी देवाच्या वचनातल्या गोष्टी प्रेस देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आज नवीनीकरणामध्ये आज महत्त्वाची भूमिका कोणाची आहे तर ती पवित्र आत्म्याची आहे देवाच्या पवित्र सामर्थ्याची आणि हे त्याची आज्ञा आहे हे देवानं दिलेल्या मंडळीला व मनुष्याला दिलेलं एक सहाय्यक देवाचं स्वरूप आहे जो हमेशा आमच्या बरोबर व आमच्यामध्ये राहण्यासाठी देवानं दिलेलं आहे आणि आम्हाला ह्या नवीनीकरणामध्ये सर्वात मोठा आत्मिक गोष्टीमध्ये जर स्वीकार करायचा असेल तर देवाच्या आत्म्याचा आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकार करायचा त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करायचा प्रेस लॉर्ड हालेलुया प्रेस लॉर्ड देवाचं वचन प्रेस लॉर्ड योहान शुभवर्तमानाचा जवळजवळ 13, 14, 15 अध्यायांमध्ये आम्ही पाहतो पुष्कळ वेळा
त्याने उल्लेख केला की हे जी गरज तुम्हाला आहे, हे मी तुम्हासाठी एक पराकलित पाठवत आहे. तो तुम्हाला सामर्थ्य देईल, तो तुम्हाला देवाचं अस्तित्व शोधून देईल, तो देवाचं वचनाचं मार्गदर्शन तो तुम्हाला करेल. हालेलुया. तो सहाय्यक आहे. हालेलुया. तो देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये प्रकट करेल. आमेन. Praise the Lord. Hallelujah. आम्ही naked eyes we not seen the God. Hallelujah. But आम्ही देवाच्या आत्म्याला आम्ही विश्वासाने जर स्वीकारतो, तर आम्ही देवाला विश्वासाने पाहतो, देवाची वाणी समजतो, देवाच्या वाणीचा अर्थ आम्हाला देव आमच्या हृदयामध्ये प्रकट करून दाखवतो. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये जाणून देतो आणि आम्हाला पुष्कळ देतो, कसा जय देतो. जसं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आला. हालेलुया. आम्हाला पुष्कळ गोष्टीमध्ये तो आम्हाला जय देतो. आम्हाला ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. म्हणून आज तुम्हासाठी, आज हे वचन तुम्हासाठी विश्वासाने वाचू इच्छितो. रोमेचा 8वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. तर जे देहात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जर पवित्र आत्मा नाही तुमच्यामध्ये नाहीये, जर पवित्र आत्म्याचा स्पर्श तुमच्यामध्ये नाहीये, पवित्र आत्म्याविषयीचा विश्वास तुमच्यामध्ये नाहीये, पवित्र आत्म्याविषयी तुमच्या मनात काही संशय आहे, हालेलुया, तर तुम्ही देहात आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देहात आहोत आणि देहात जो आहे त्याच्याने मन देवाला संतुष्ट करू शकत नाही. म्हणून तुम्हाला नवीन विश्वास, नवीन मनाची, नवीन स्वभावाची, नवीन विचाराची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे तो लिहितो, परंतु 9व्या वचनात येतो, 8वा अध्याय 9वं वचन, रोमकासपत्र 8वा 9. परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही पण आत्म्यात आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका विशेष अनुभवाविषयी आज देव होत आहे की तुमच्यामध्ये जो तुमचा देह आहे, तुमचा जीव आहे आणि तुमचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक चौथं व्यक्तिमत्वाची गरज आहे. देवानं तुमच्यासाठी ते राखून ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासाने हालेलुया आपलं मन उघड. माझ्या प्रभूच्या लोकांना मन उघडा, आपलं हृदय उघडा, आपले विचाराचे दरवाजे उघडा. हालेलुया. जळमट काढून टाका, जुनं शिक्षण काढून टाका. हालेलुया. देवाचं वचन स्वीकारा. आमेन. देवाचं वचन काय म्हणतो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आत्म्यात आहात, प्रेज द लॉर्ड, परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन मध्ये तो तुम्हामध्ये राहतो. हालेलुया. दिस इज द फोर्थ पर्सन. हालेलुया. दिस इज द गॉडली पर्सन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो काय करतो? तो तुमच्यामध्ये राहू इच्छितो. ही वॉन्टेड टू लिव्ह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इन अस. हालेलुया. आमच्यामध्ये. हालेलुया. जो आम्ही त्रैक्य आहोत, माझा देह, माझा जीव, माझा आत्मा, हालेलुया, आमच्या सोबत तो राहू इच्छितो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि तर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा देहात नाही तर तुम्ही आत्मा, तर तुम्ही आत्म्यात आहात. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही आत्मिक आहात. यू आर अ स्पिरिच्युअल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आत्मिक आहात. आम्ही आत्मिक बनायचंय. आत्मिक 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 काय? ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्याला देवाचा आत्मा चालवतो, ज्याला ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये आहे, जो ख्रिस्ताच्या आत्म्याने चालतो, हालेलुया, तो आत्मिक आहे. तुम्ही आत्म्यात आहात. आणि जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. आमेन. माझं वचन नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुमचं बायबल उघडा, तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतः अनुभव करा. जर ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यामध्ये नाहीये तर आज तुम्हाला ती प्रार्थना केली पाहिजे. बाकी सर्व प्रार्थना बाजूला ठेवा, परंतु आज ती प्रार्थना केली पाहिजे की होय प्रभू, मला प्रेज द लॉर्ड तुझा आत्मा हवा आहे. प्रेज द लॉर्ड. माझं हृदय उघडत आहे. माझे विचार, माझे जळमट, माझे जे मनातले जे म्हणजे शिक्षण जे काही आजपर्यंत मला मिळालं गेलं आलेलं प्रेज द लॉर्ड, त्याच्यावर मला मोठा जय पाहिजे आणि मला पवित्र आत्मा माझ्यामध्ये पाहिजे. आलेले की ते देवानं लिहिलेलं आहे, ते रिलीज केलेलं आहे त्याने. हालेलुया. त्याने मंडळीला रिलीज केलेलं आहे. आणि हे प्रत्येकाला अवश्य, जर तो त्याचा शिष्य आहे, जर तो त्याचा शिष्य नाही आहे, हालेलुया, तर तुझ्यामध्ये त्याचा वाटा नाही आहे. आमेन. ख्रिस्ताचा शिष्य व्हाव. आम्हाला पहिली आज्ञा आहे देवाची. नव्या करणामध्ये शिष्याला सांगितले जगाला शिष्य बनवा. आलेल्या ख्रिस्ती बनवा म्हणून नाही सांगितलं, शिष्य बनवा. आणि शिष्यांसाठी महत्वाची गोष्ट की तो पवित्र आत्म्याने, देवाच्या आत्म्याने
प्रेरित व भरलेला असावा, त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा असावा, ही देवाची इच्छा आहे. हे त्याच्या वचनामधून पुन्हा तो मंडळीला पण लिहित आहे, रोमकरच्या पत्रामध्ये तो लिहित आहे की हालेलुया, परंतु देवाचा आत्मा जर तुम्हाला राहतो तर तुम्ही देहात नाहीये. हालेलुया, पण आत्म्यात आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. आमेन. प्रेस आपल्या स्वतःला प्रश्न विचारा. प्रेस हालेलुया. प्रेस तुमचा विश्वास आहे, परंतु तुम्हाला जर मिळालंय आज तहानेने मागा. प्रेस प्रभू म्हणतो हालेलुया, जो कोणी तहानेला तो माझ्याकडे या, मी तुम्हाला जीवनाचं पाणी देईल. प्रेस हालेलुया. प्रेस हालेलुया. तहानेने मागा. प्रभूचं वचन असते. हालेलुया. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी न्यायीपणामुळे जीवन आत्मा आहे. जरी तुमचं जीवन पापामध्ये मेलेले आहे, जरी तुमच्यावर पापामुळे आलेलं तुमचं शरीर मेलेलं जरी आहे, हालेलुया, प्रेस हालेलुया, हालेलुया, तरी देवाचं वचन सांगते की तुम्ही न्यायीपणामुळे आत्मा व जीवन आहे. आत्मा व जीवन, हालेलुया, हालेलुया, देवाच्या दृष्टिकोन असणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. 60 व 70 व 80 मी नेहमी शिकवतो या गोष्टी. हालेलुया. आमचं आयुष्य हालेलुया, परंतु यापेक्षा अधिक आम्हाला अनंत काळासाठी जगायचे, जिथं मृत्यू नाही आहे. हालेलुया. प्रेस या मृत्यूनंतर आम्हाला मृत्यू नाही आहे. शारीरिक मृत्यूनंतर आम्हाला जे पुनरुत्थान आहे. हालेलुया. प्रत्येकाला आहे. कोण जीवनासाठी जाईल, कोण मरणासाठी जाईल, हमेशा मरत राहील. प्रेस तो पुनरुत्थान आहे. प्रेस त्याची सुरुवात तुम्हाला आज करायची. हालेलुया. प्रेस ख्रिस्तामध्ये आज या वचनानुसार, आजच्या वचनानुसार, आजच्या शिक्षणानुसार तुम्हाला सांगते की मनुष्याने पाप केलं, पापामुळे मरणाचा प्रवेश झाला. प्रेस हालेलुया. हे वचन पहिला पॉईंट शिकलो. दुसरा पॉईंट आहे की जेव्हा हालेलुया की जितक्याने आम्ही पाप केलं, परंतु आम्ही जर येशूमध्ये बप्तिस्मा पावलो तर आम्हाला पापावर जय मिळाला. पाप निघून गेलं, ते ख्रिस्ताने त्याच्यामध्ये गेलं. विश्वासाने आम्ही ख्रिस्तामध्ये जर बप्तिस्मा घेतो त्यावेळेला आमचा देह पाण्यामध्ये जातो. याचा अर्थ विश्वासाने आम्हाला पापापासून आम्ही ख्रिस्तामध्ये मरतो. जसा ख्रिस्त पाण्याच्या बाहेर मृत्यूवर जयपणा पुनरुत्थित झाला, तर जेव्हा पाण्याच्या बाहेर तो तसा पुनरुत्थित पण नवीन व्यक्ती आम्ही करतो. प्रेस लॉर्ड. आणि ख्रिस्ताच्या मरणामध्ये आम्ही बप्तिस्मा पावला व मेलेल्यांमधून उठवला गेला, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. ऑप्शन नाही, देवाची इच्छा आज तो तुमच्या माझ्यासाठी प्रकट करते, प्रत्येक मनुष्यासाठी प्रकट करते, मंडळीला प्रकट करते की जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तुमच्यासाठी वचन वाचतो मी इंग्लिशमध्ये पण, मराठी. रोम 6:4. Therefore we were buried, पुरले गेलो विथ हिम, त्याच्याबरोबर आम्ही पुरले गेलो. आमेन. थ्रू बॅप्टिझम इनटू डेथ. प्रेस लॉर्ड. बाप्तिस्मा, ज्याच्या बाप्तिस्मासोबत जो मृत्यूचं दर्शक आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. बाप्टाइज झालेले झालं म्हणजे मृत्यू पावलो आम्ही. प्रेस लॉर्ड. इनटू डेथ, that just as a Christ raised from the dead. हालेलुया. जसा येशू मृतांमधून उठला, प्रेज लॉर्ड, हालेलुया, as Christ was raised from the dead by the glory of the Father. हालेलुया. देवाच्या गौरवात तो उठला गेला. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, even so we also should walk in newness of life. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचप्रमाणे नवीनीकरणात चाला. प्रेज लॉर्ड. वॉक इन न्यूनेस. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नवीनीकरणात चालावे मीन्स काय की कुठंतरी एक जागा सोडून आम्ही दुसऱ्या जागेवर जायचंय. हालेलुया. चालायचंय आम्हाला. प्रेज लॉर्ड. काही निर्णय घ्यायचे जीवनामध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज हे वचन तुम्हासाठी हालेलुया पुष्कळ प्रश्न निर्माण करणारे असो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला पुष्कळ काय म्हणतात त्याला, जीवनामध्ये पुष्कळ तुमच्या जीवनातील उत्तर सोडवणारे आहे. माझा विश्वास आहे की हे खरं आत्मिक जीवन आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. जुना मनुष्य, जुना व्यक्ती, जुना विश्वास, जुनं जीवन, जुन्या रूढी परंपरा आहे सोडून हालेलुया देवाच्या वचनाप्रमाणे असणारं नवीन जीवन, वचनाप्रमाणे असणारं जीवन आम्हाला स्वीकारायचं आहे. हालेलुया. आणि या सर्वांमध्ये सर्वात मध्यस्थ आहे जे आज मी तुम्हाला देवाच्या वचनात मार्गदर्शन मिळाले ते म्हणजे हालेलुया देवाचा आत्मा ज्याला आहे तो देवाचा आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचा आमच्या जीवनामध्ये प्रवेश अत्यंत गरजेचा आहे. प्रेस लॉर्ड.
तुमचा विश्वास कुठलाही असो, तुम्ही कोणी असा, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सर्वांसाठी, देवाचं वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी आहे. देवाचं वचन बदलू शकत नाही, तुम्ही बदलू शकत नाही, मी बदलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ते आज तुम्हाला मला हेच गोष्ट शिकवते, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की परंतु देवाचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहात नाही, आत्म्यात आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. बट यू आर नॉट इन अ फ्लेश बट इन अ स्पिरिट. इफ इंडीड द स्पिरिट ऑफ गॉड dwells in you. Now if anyone does not have the spirit of Christ, he is not his. Hallelujah. Praise God. आणि आज विश्वासाने प्रभू आज आमच्यामध्ये उपस्थित असताना देव तुम्हाला मला हा आशीर्वाद देऊ इच्छितो. नवीनीकरण. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुढे 10, 11 आणि 12 तुमच्यासाठी फक्त वाचतो. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, जरी पापामुळे तुमचं शरीर मेलेले आहे, तरी न्यायपणामुळे जीवन, आत्मा व जीवन आहे. आणि ज्याने मेलेल्यातून उठवले, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो. हालेलुया. पुन्हा सांगते, तुम्हामध्ये राहतो. हालेलुया. ज्याने मेलेल्यातून, कोणी? देवबापाने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा, देवा येशूचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मर्त्य शरीरही जिवंत करेल. जिथं तुम्ही मृत्यू पावलाय, तुमच्यामध्ये जे मरणाचं काम होतं, जे मरणाचे अवयव आहेत, जे मेलेल्या गोष्टी आहेत, मेलेले अवयव, हे देखील तो जिवंत करेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा आमचा प्रभू आज तुमच्यासाठी, प्रेज लॉर्ड, हा विश्वासाने तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी आज आम्हामध्ये आहे. हालेलुया. त्याची इच्छा आहे, हालेलुया, की तुम्हाला मला काय करावं? आशीर्वादित करावं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ग्लोरी टू द गॉड. हालेलुया. हे नवीनीकरणामध्ये आम्ही चालावं, देवाची इच्छा आहे. आजचं वचन आहे की आम्ही नवीनीकरणात चालावं. आमेन. प्रेज लॉर्ड. जीवनाच्या, तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावं. वी ऑल्सो शुड वॉक इन न्यूनेस. तुमचा विश्वास काही असो, आपल्याला त्याची शिके. आम्हाला देवाचं वचन महत्त्वाचं आहे. आमेन. आम्हाला जगाच्या नियमात चालायचं आहे, आम्हाला देवाच्या वचनाच्या नियमात, आत्म्याच्या वचनाच्या नियमात चालायचं आहे. आणि हे वचन तुम्हा सर्वांसाठी, माझ्यासाठी, सर्व जगासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी आलेलं आहे. म्हणून आज बदलण्यासाठी आपल्या स्वतःचं एक पाऊल पुढे ठेवा. चालण्यासाठी पहिलं पाऊल पुढे ठेवा. पुढची गोष्ट देव तुम्हाला शक्ती द्या. आमेन. प्रेज लॉर्ड. तुम्ही जर तयार असाल आज पुढे नवीनपणा चालण्यासाठी, आपला पहिलं पाऊल पुढे टाकण्यासाठी, आज प्रभूमध्ये मी तुमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतो की प्रभू तुम्हाला शक्ती देईल आणि पुढे तुम्ही प्रभूमध्ये धावणारे व्हाल. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये धावणारे व्हा. देवाच्या उपयोगी पात्र तुम्ही व्हा. आमेन. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. येशू प्रभूजी वचन ऐकत असताना प्रभूजी अनेकांच्या हृदयामध्ये, अनेकांच्या विश्वासामध्ये, अनेकांच्या प्रभूजी जीवनामध्ये तू कार्य करणार. माझा विश्वास आहे प्रभूजी. वचन जरी समजण्यास कठीण आहे प्रभूजी, जरी प्रभूजी कृतीमध्ये कठीण असलं तरी प्रभूजी जीवन बदलणार आहे. आणि मला वचनाप्रमाणे चालायचं, वचनाप्रमाणे विश्वास करायचा. आज या सर्व वचन ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक भाऊ, बहीण, लेकर सर्वांना येशू तू आशीर्वादित कर. अनेकांपर्यंत वचन जाऊ दे प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. अजूनही तुम्ही हा चॅनल, विशेषतः हुस्साना फॅमिली फेलोशिपचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, पुष्कळांना शेअर करा. देवाचं वचन पुष्कळांपर्यंत जाऊ द्या. जे तुम्हाला आशीर्वाद मिळाला, अनेकांना आशीर्वाद देण्यासाठी आल्या तुम्ही विशेष करून याच्यामध्ये तुमचा सहभाग पण हवा आहे, की जेणेकरून अधिक लोकांना देवाचं वचन पडण्यासाठी आम्हाला पण आणि त्याच्यामध्ये अधिक सामर्थ्य मिळेल आणि अधिक काय म्हणतात देवाची सेवा करण्यासाठी बूस्ट मिळेल. आशीर्वाद. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. आमेन.